पुन्हा स्वागत. सगळे जॉईन झाले. तर हे झूम मीटिंग 40 मिनिटाची असते आणि मग पुन्हा ती डिस्कनेक्ट होते आणि आपल्याला जॉईन व्हावं लागतं. ठीक आहे, आपण आता पुढची कविता घेऊया. तर पुढची कविता म्हणजे आपल्याला वसंत ऋतूच्या ह्याच्यात आता समीक्षा ताईंची आपण कविता ऐकलेली आहे की वसंत ऋतूमध्ये अनेक रंगबिरंगी फुलं पानं बहरलेले आहेत. तर अशा खूप साऱ्या फुलं, रंगबिरंगी फुलं उमललेल्या बागेमध्ये एक तारुण्यात आलेली मुलगी आपले केस सुकवत कोवळ्या उन्हात बसलेली आहे आणि ती केस सुकवत असताना ती त्या फुलांमध्ये रमली आणि अचानक तिला भ्रमर येऊन त्रास देतो आणि ती घाबरते. आणि तेव्हा तो भ्रमर त्याशी जी हितगुज करतो आणि प्रयत्न करतो. ही कल्पना काल्पनिक सुंदर कविता आहे की भ्रमर आणि त्या तरुण मुलीची जी मैत्री जमते ह्या वसंत ऋतूच्या बहरामध्ये. तर ती कविता आहे रंजना देशमुख यांची स्वलिखित आहे फुलराणी. तर मी आता इथं सादर करते रंजना देशमुख यांची फुलराणी. नमस्कार रसिक मंडळी, मी रंजना देशमुख. नेहमीप्रमाणेच काव्यरंग 4 मध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव फुलराणी. या फुलराणी कवितेत भ्रमर आणि मुलगी यांच्यातील मैत्रीचा सुसंवाद आहे. थोडक्यात भ्रमराने आपल्या सखीवर फुलांच्या रंगगंधाची आरास रचली आहे. बघूया कशी ती. सुकवीत होते ओले केसमी कोवळ्या उन्हात, सुकवीत होते ओले केसमी कोवळ्या उन्हात, दुरून पाहिले त्या भ्रमराने जवळ याला गुंजन करीत, दुरून पाहिले त्या भ्रमराने जवळ याला गुंजन करीत. मणी माझ्या घाबरले मी भीती दंश देण्याची, मणी माझ्या घाबरले मी भीती दंश देण्याची, नको ग सखे संकोच धरू गट्टी करू या दोघांची, नको ग सखे संकोच धरू गट्टी करू या दोघांची. करुणी गट्टी मागणी केली मी साऱ्या फुलांची, करुणी गट्टी मागणी केली मी साऱ्या फुलांची, देशील का रे मला आणूनी खबर तुला रे झाडांची, देशील का रे मला आणूनी खबर तुला रे झाडांची. तिथेच फिरुनी भोवती माझ्या भुंगा तेथुनी जाईना, तिथेच फिरुनी भोवती माझ्या भुंगा तेथुनी जाईना, सारी फुले तुझ्याच जवळी मला येथून जावेना, सारी फुले तुझ्याच जवळी मला येथून जावेना. आणि म्हणतो कसा, नयनतळी दिसती सखे ग कमल पाकळी, नयनतळी दिसती सखे ग कमल पाकळी, नासिका कशी दिसते जणू चाफे कळी, गुलाबी गुलाब फुलला तुझ्या गालावरी, डाळिंबाचे फूल तुझ्या खुलते ओठावरी, हस्तपदाची बोटे जणू जाई जुईच्या पाकळ्या, हस्तपदाची बोटे जणू जाई जुईच्या पाकळ्या, ईश्वराने तुझ्याच सखे ग हाती पायी गुंफल्या, कर्णी तुझ्या गोकर्ण कसा दिसतो शोभून, कर्णी तुझ्या गोकर्ण कसा दिसतो शोभून, सुगंधी राहते मन तुझे सदा मोगरा होऊन, सुगंधी राहते मन तुझे सदा मोगरा होऊन.
बरं ऐक ना, कवितेची लिंक पाठवते तुला. काय म्हणत? खूपच सुंदर. आता वातावरण असंच सुंदर तयार झालेलं आहे, तर मी थोडा वेळ सुद्धा न घेता डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांची प्रेम म्हणजे काय ही कुसुमाग्रजांवरची कविता त्या सादर करतायत. तर ती मी घेते. डॉक्टर स्वाती कुलकर्णी सादर करत आहेत कुसुमाग्रज यांची प्रेम म्हणजे काय ही कविता. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती कुलकर्णी आज तुम्हा सर्वांसमोर कुसुमाग्रजांची प्रेम म्हणजे काय असतं ही कविता सादर करणार आहे. प्रेम म्हणजे काय असतं? चातकाला पावसाशी असतं, टापोऱ्या दवबिंदूला गवताच्या पात्याशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे चंद्राला चांदण्याशी असतं, इंद्रधनुष्याला क्षितिजाशी असतं, सळसळणाऱ्या वाऱ्याला गरजणाऱ्या ढगांशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे फुलपाखराला फुलाशी असतं, काजव्याला घनदाट अंधाराशी असतं, गुणगुणणाऱ्या पतंगाला मिनमिनत्या दिव्याशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जसं सुखाला दुःखाशी असतं, हसण्याला रडण्याशी असतं, रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे हळूवार जपायचं असतं, हृदयात साठवून ठेवायचं असतं, कितीही दुःख झालं तरी हसत जगायचं असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे फक्त शेवटपर्यंत तिच्यात आणि आपल्यात असतं, त्याच्यात आणि आपल्यात असतं. धन्यवाद. हे दोन्ही सादरीकरण अतिशय सुंदर झाले. डॉक्टर स्वाती कुलकर्णी आणि रंजना देशमुख आपल्याशी जॉईन झालेलेच आहेत. तर मी कुलकर्णी सरांना विनंती करते की ह्या दोन कवितांबद्दल आपले 2 शब्द सांगावे. अतिशय सुंदर सादरीकरण. पहिली जी कविता होती ती स्वलिखित होती मला असं वाटतं, है ना? हो, तर हो. अतिशय छान वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि ऐकून अगदी आनंद झाला. फारच छान. निसर्गामध्ये जे जे असेल त्याचं व्यवस्थित टिपण करणे हे सुद्धा एक फार मोठं कौतुक करण्यासारखी बाब आहे. आणि डॉक्टर स्वाती कुलकर्णींची कविता तर काय छानच आहे. मला असं वाटतं त्यांनी मागच्या वेळेस अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला ही कविता त्यांनी सादर केली होती. अतिशय छानपैकी तेव्हाही केलं होतं आणि आताचंही त्यांचं सादरीकरण अतिशय छान, सुंदर. आणि कुसुमाग्रजांच्या कविताबद्दल आम्ही आपल्यासारखे पामर काय बोलणार. कविता उत्तमच, सादरीकरण अतिशय छान. दोन्ही कविता अतिशय सुंदर. धन्यवाद. स्वाती कुलकर्णी अतिशय गोड आवाजात कुसुमाग्रजांची कविता केली आणि सरांनी अतिशय सुंदर टिप्पणी केली आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वेळेसची कविता सादरीकरण पण त्यांच्या लक्षात राहिलेलं आहे. आणि रंजना देशमुख यांचं तर काय म्हणायचं, त्यांचे शब्दांचे खेळ अतिशय सुंदरच असतात. तर रंजना देशमुख आपल्याशी कनेक्टेड असतील तर त्यांनी अगदी थोडक्यात आपल्याला त्यांच्या कवितेबद्दल बोलावं अशी विनंती करते मी त्यांना. बहुतेक रंजना देशमुख यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल जॉईन होण्यास कनेक्ट होण्याशी. रंजना देशमुख बद्दल एक नवीन सांगतो मी. हॅलो, रंजना देशमुख त्यांना अभिनयाचा अंग सुद्धा खूप छान आहे. त्यांनी सादर करताना ज्या प्रकारे अभिनय अगदी योग्य ठिकाणी योग्य केला त्याबद्दलही त्यांचं खूप कौतुक. धन्यवाद. खरंच थँक्यू सर तुमच्या प्रिशियस वर्ड्स बद्दल. तर मी आता रंगप्रेमाचा चढतच आलेला आहे. तर प्रेम म्हणजे काय हे जर कळालं आहे तर आता रंगप्रेमाचा म्हणजे काय आहे हे आपल्याला सांगत आहे डॉक्टर बकुल देशपांडे त्यांच्या कवितेतून रंगप्रेमाचा. मी बकुल देशपांडे काव्यरंगमध्ये दुसऱ्यांदा येत आहे. काव्यरंगाने हा विषय आज दिला आहे तो रंगप्रेमाचा आणि मी जे सादर करणार आहे रंगप्रेमाचा, रंग निरागसतेचा, रंग आपल्यापणाचा, रंग डोळ्यातला. आवडतं मला तुझ्या डोळ्यात बोलणं, आवडतं मला तुझ्या डोळ्यातून बोलणं,
बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं. आवडतं मला तुझं गालात हसणं. हसताना खळींचे अचानक दिसणं. आवडतं मला तुझं वायफळ बोलणं. टाळी करता स्वतःच हात पुढे करणं. आवडतं मला तुझं ते खोटं रागवणं. रागवल्यासारखी जाणीव करून देणं. आवडतं मला तुझ्या डोळ्यातून बोलणं. बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं. आवडतं मला तुझं अल्लड वागणं. प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं. आवडतं मला सतत तुझ्यात गुंतणं. गुंतताच स्वतःला हरवून बसणं. आवडतं मला तुझ्या डोळ्यातून बोलणं. बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं. आवडतेस तू आणि सारं तुझ्याशी जुळलेलं. आवडतेस तू आणि सारं तुझ्याशी जुळलेलं. जे मात्र तुझ्या मनाला कधीही न कळलेलं. आवडतेस तू सारं तुझ्याशी जुळलेलं. जे मात्र तुझ्या मनाला कधीही न कळलेलं. आवडतं मला तुझ्या डोळ्यातून बोलणं. बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं. थँक्यू सो मच. टायमिंग दिलेलं आहे. प्रफुल्ल देशपांडे. तर प्रेम म्हणजे काय हे आपल्याला डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांनी सांगितलं. डॉक्टर बकुल यांनी रंगप्रेमाचं सांगितलेलं आहे. पण या प्रेमाला नियम नसावेत. कोणावर त्याचा आग्रह नसावा किंवा तो असं जबरदस्ती होत नाही. प्रेम होतंय मला असं सांगणं होत नाही. तर मी हे सांगते कशाला, आपण डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांच्या स्वलिखित कवितेतूनच ऐकूया. डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांची स्वलिखित प्रेम ही कविता आहे, त्याच्यात त्या प्रेमाबद्दल सांगते. नमस्कार. माझं नाव वैष्णवी कुलकर्णी. मी तुम्हाला एक छोटीशी कविता सादर करून दाखवते. प्रेम. प्रेम ही एक अशी गोष्ट जिथे कुठला स्वार्थ नसतो, कुठलं वय नसतं, कुठल्या मर्यादा नसतात. प्रेम हे कुणाचंही कुणावर होऊ शकतं. माझ्यावर प्रेम कर म्हणल्याने ते होत नाही आणि करू नको करू म्हटल्याने राहतही नाही. असंच एक प्रेम. त्यावर एक मी छोटीशी कविता बनवली आहे, ती मी तुमच्यासमोर सादर करते. प्रेम. प्रेम मागून मिळत नाही. प्रेम मागून मिळत नाही. प्रेम वाटावं लागतं. ध्यानीमनी नसताना अवचित भेटावं लागतं. माझ्यावर प्रेम करा असं म्हणता येत नाही आणि करू नका म्हटल्याने ते राहतही नाही. त्यासाठी जुळावी लागतात मनामनांचे धागे. भीड व भीती मग आपोआपच पडते मागे. प्रेमाचं फुलपाखरू स्वच्छंद उडतं. मनमोही रंगाने पुरतं वेड करतं. पण त्यामागे धावलं की ते आणखीन पुढे पळतं. पण शांत डोळे मिटून बसलं की अलगद खांद्यावर येऊन बसतं. प्रेम मागून मिळत नसतं. प्रेम वाटावं लागतं. ध्यानी मनी नसताना अवचित भेटावं लागतं. थँक्यू. खूपच सुंदर वैष्णवी कुलकर्णी. सर, मी आपल्याला विनंती करते की हे डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांची स्वलिखित आहे आणि बकुल देशपांडे यांनी पण सादरीकरण केलेलं आहे, त्यावर आपण बोलू. त्यापैकी डॉक्टर बकुल देशपांडे यांची रंगप्रेमाची ही स्वलिखितच आहे का हे मला नक्की माहित नाही, परंतु अतिशय सुंदर सादरीकरण त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय छान कविता त्यांनी सादर केली आपल्या समोर. तसंच आता हे डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांनी आत्ताची ही स्वलिखितच कविता होती आणि अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. पण मला ती खूप छोटी वाटली कविता. जरा थोडा अजून एक 4-5 ओळी जर असत्या तर अजून ऐकायला बरं वाटलं असतं. मला वाटतं यांनी डॉक्टर वैष्णवी कुलकर्णींनी मागच्या वेळेस आई म्हणून कोणी आईचा हाक मारी ही कविता सादर केली असावी, मला असं आठवतं. तर आणि अतिशय तेव्हा सुद्धा त्यांनी केली होती आणि यावेळेस सुद्धा केली आहे. आणि डॉक्टर लोक या कवितांमध्ये इंटरेस्ट घेतात हे ऐकून खूपच आनंद झाला. खूपच छान सादरीकरण. दोन्ही कविता सुंदर, उत्तम.
डॉक्टर बकुल देशपांडे आणि डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी आपल्याला खूप छान असं काय म्हणतात अप्रिशिएशन भेटलेलं आहे, कौतुक झालेलं आहे सरांकडनं आणि खरंच खूप सुंदर कविता सादरीकरण आणि डॉक्टर लोकांकडून होते, खरंच कौतुकास्पद आहे. असतात डॉक्टर रसिक असतात, त्यांना हे आपल्या ह्याच्यातून दाखवतायत. तर आपण समोरची कविता घेऊया ज्योती लाटणे यांची. तर नमस्कार, मी सौ ज्योती संतोष लाटणे. प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असते, आल्हाददायक क्षण असतो. जणू काही वाळवंटामध्ये एखाद्याला गारवा मिळावा त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात प्रेम हे येतच असतं. मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. पण हे काही सगळ्यांना पटत नाही. काहींना हे प्रेम हटके करायचं असतं, प्रत्येक गोष्टच त्यांना हटके करायची असते. आणि व्हॅलेंटाईन डे असू दे किंवा प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असू दे, त्यांना असं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं दाखवायचं असतं. म्हणून आजकाल व्हॅलेंटाईन डेचं जणू काही फॅडच आलेलं आहे. ते माझ्या कवितेतून मांडत आहे. कवितेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे. रोज डे, चॉकलेट डे आणि प्रपोज डे भलतंच निघाले पॅड. रोज डे, चॉकलेट डे आणि प्रपोज डे भलतंच निघाले फॅड. रोज स्पेशल डे, सेलिब्रेशनचं साऱ्यांनाच याड. रोज स्पेशल डे, सेलिब्रेशनचं साऱ्यांनाच याड. करून प्रेमाचा दिखावा व्हॅलेंटाईन डे होतो साजरा. करून प्रेमाचा दिखावा व्हॅलेंटाईन डे होतो साजरा. सोशल मीडियावर व्हावा बघ्यांच्या लोचट नजरा. सोशल मीडियावर व्हावा बघ्यांच्या लोचट नजरा. केक अन बुके सोबत आकर्षक वस्तू हवी भेट. हॉटेलातील सेलिब्रेशन बाबत म्हणती रोमॅन्टिक अन ग्रेट. हॉटेलातील सेलिब्रेशन बाबत म्हणती रोमॅन्टिक अन ग्रेट. नजरेतून हलकेच उधळत जावे प्रेमरंग. नजरेतून हलकेच उधळत जावे प्रेमरंग. तिच्याही नकळत व्हावे तिच्यात दंग. तिच्याही नकळत व्हावे तिच्यात दंग. स्पेशल व्हॅलेंटाईन डे साठी द्यावा बायकोला आयता चहा. स्पेशल व्हॅलेंटाईन डे साठी द्यावा बायकोला आयता चहा. स्माईल येईल ओठी प्रयोग करून तर पहा. स्माईल येईल ओठी प्रयोग करून तर पहा. साध्या गजऱ्यानेही बायकोची कळी खुलते. साध्या गजऱ्यानेही बायकोची कळी खुलते. गजऱ्यातल्या फुलांपेक्षाही रूप तिचे फुलते. गजऱ्यातल्या फुलांपेक्षाही रूप तिचे फुलते. प्रेम व्यक्त करायला हवाय कशाला व्हॅलेंटाईनचा सण. प्रेम व्यक्त करायला हवाय कशाला व्हॅलेंटाईनचा सण. शिकू आनंदाने सजवायला येणारा प्रत्येक क्षण. शिकू आनंदाने सजवायला येणारा प्रत्येक क्षण. धन्यवाद. ज्योती लाटणे, मला असं वाटतं की सगळ्या पतिदेवांना त्यांनी एक चपराक कविता सुनावली आहे की व्हॅलेंटाईन डेची किंवा एका स्पेशल डेची काही गरज नाहीये. तुम्ही रोज एक स्माइल दिलं किंवा गजरा दिला तरी बायको खुश असते. महागड्या वस्तूंची गरज नाहीये, ते द्या हो, असं सांगणारी ही कविता अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. तर अशीच एक मजेशीर सादरीकरण करणाऱ्या आपल्या संध्याताई डिग्रसकर यांची कविता मी सादर करते. संध्याताई डिग्रसकर यांची कविता, त्यांचं सादरीकरणच अप्रतिम असतं. तर त्यांची प्रेम ही कविता संध्या डिग्रसकर यांची सादर करते. मी सेलून संध्या डिग्रसकर बोलते आणि कवितेचं नाव आहे माझ्या प्रेम. ए तू मला उद्या सोडून जाणार आहेस. ए तू मला उद्या सोडून जाणार आहेस. तसा मी तुझा कोण आहेस ग. तसा मी तुझा कोण आहेस ग. अगो विचारलं होतं तुला आपलंस म्हणून. अगो विचारलं होतं तुला आपलंस म्हणून. हृदयात माझ्या हृदयात तुझं हे प्रेम सखे आलं दाटून. माझ्या या हृदयात सखे तुझं प्रेम आलं दाटून. ए तू मला जाणार आहेस ना ग उद्या सोडून. ए तू मला जाणार आहेस ना ग उद्या सोडून. असा मी तुझा कोण आहेस ग. असा मी तुझा
कोण आहेस ग? अगं विचारलं होतं तुला एक आपलंस म्हणून. अगं विचारलं होतं तुला एक आपलंस म्हणून. नैनी आले माझ्या दाटून, नैनी आले माझ्या दाटून. हे प्रिये तू माझीच होशील ना ग? ए प्रिये तू माझीच होशील ना ग? तू मला उद्या जाणार आहेस ग सोडून. ए तू मला उद्या जाणार आहेस ग सोडून. तसा मी तुझा कोण आहेस ग? तसा मी तुझा कोण आहेस ग? पण विचारलं होतं तुला आपलंस म्हणून. अगो प्रिये विचारलं होतं तुला आपलंस म्हणून. प्रिये विचारलं होतं तुला आपलंस म्हणून. अगं प्रिये तू राहा माझ्या जवळी. अगं ए प्रिये तू राहा माझ्या जवळी माझं होऊन. अगं प्रिये तू राहा माझ्या जवळी माझे होऊन, माझे होऊन. धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण, अतिशय एनर्जेटिक असतात संध्या ते नेहमीच, आणि ह्या दोघींच्या स्वलिखित कविता आहेत. तर मी बोलण्याच्या अगोदर, पुढे जाण्याच्या अगोदर एक सांगते की हा जर पुन्हा बंद पडला झूम मीटिंग तर पुन्हा आपल्याला रिजॉईन व्हायचं आहे. अजून काही सादरीकरण राहिलेले आहेत. तर डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी आणि डॉक्टर वकुल देशपांडे आपल्याशी जॉईन आहेत का? डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी. हा, एक मिनिट. हॅलो. अरे वकुल देशपांडे. हा, वैष्णवी कुलकर्णी. हा, हॅलो बोला. हा, ऍक्च्युली नेटवर्क प्रॉब्लेम मुळे जॉईन नाही होता. आपण बोला बोला. कवितेवर आपलं काही बोलणं असेल आमच्याशी शेअर करा. हॅलो. हा, आवाज येतोय आवाज. हा, हॅलो. हो, येतोय आवाज येतोय. आपली स्वलिखित कविता आपण सादर केलेली आहे आणि सरांनी खूप सुंदर कौतुक केलेलं आहे. मागच्या वेळेसची कविता सुद्धा त्यांना सादरीकरणाचं आवडलं होतं आणि ह्या वेळेसची स्वलिखित पण आवडली. तर ह्या कवितेची पार्श्वभूमी थोडक्यात आम्ही आपल्याशी शेअर करावी. प्रेम म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहिती प्रेम कसं असतं. प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रेमात पडलेलंच असतं. त्यामुळे मी काही वेगळं सांगू नाही शकत. पण प्रेमाला कुठेच म्हणजे मर्यादा नसतात. फुलपाखराच्या रूपात जे मी माझ्या मनात जे आलं ते मी त्या एक छोट्याशा कवितेमधनं सांगितलंय आणि आय होप सगळ्यांना आवडली असेल. नक्कीच खूप सुंदर आणि लिखाण पण सरांचं तर ऐकलंच असणार. मी काय वेगळं बोलणार आहे. सरांनी खूप कौतुक केलेलं आहे. तर थँक्यू. लाटणे यांची कविता आपण घेतली व्हॅलेंटाईन डेची. त्यांनी मी बोलण्याच्या ऐवजी मला वाटतं की ज्योती लाटणे यांनीच त्यांच्या कवितेबद्दल बोलावं की काय भावनाने ही कविता लिहिलेली आहे आणि काय प्रेरणा आहे त्यांची या कवितेची. ज्योती लाटणे. नमस्कार सगळ्यांनाच. आणि तुमचं सादरीकरण वगैरे खूप छान असतं. प्रास्ताविक मला आवडतं नेहमी तुमच्या कार्यक्रमाचं. आता ह्या कवितेमागचं म्हणजे काय की बऱ्याच वेळा फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की व्हॅलेंटाईन डे बद्दल सगळेजण काय देखावा साजरा करत असत. त्यापेक्षा मला असं वाटलं की जर घरातच पतीनी किंवा म्हणजे गजरा एखादा दिला किंवा आयता चहा करून दिला बायकोला तर थोडस बरं वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळा नवरदेवांना काही सांगावं लागतं की अहो आज थोडं गजरा आणतं का एखादा, आणि सांगितलं तरी विसरून म्हणजे असं वाटलं की ते व्हॅलेंटाईन डेचं सादरीकरण कधी होईल जेव्हा त्यांनी आठवणीने एखादी भेट मनाने गजरा दिला किंवा चहा करून दिला आयता, जरा बरं वाटतं. कवितेच्या माध्यमाने आणि आपल्या काव्यरंगाच्या माध्यमाने हे बरोबर सूचना ज्याच्या त्याला पोहोचल्याच असतील आणि ते काम होऊन जावं अशीच सदिच्छा आहे. आणि संध्या दिग्रसकर अतिशय सुंदर एनर्जेटिक कविता सादर करता. संध्याताई आपण आहात का? हो हो वहिनी मी आहे. आणि वहिनी विशेष सांगायचं म्हणजे खरंच अगदी बरं का तुमचं प्रेम आणि दादा तुम्ही दोघंही माझ्या सोबत आहे तरी मला खूप खूप अगदी एवढं प्रोत्साहन येतं आणि मी खूप छान कविता करू लागले. मला फार आनंद वाटतोय वहिनी.
अशाच सादरीकरण सुंदर सुंदर करा आणि आम्हाला आनंद देत जा. खूप सुंदर वाटलं. मी सरांना विनंती करते की ज्योती लाटणे आणि संध्या डिग्रसच्या कवितेवर आपली छोटीशी टिप्पणी करावी. ज्योती लाटणे यांची व्हॅलेंटाईन डे वरची कविता ऐकली आणि खरोखर खूपच आनंद झाला. आणि आनंद यासाठी झाला की त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपल्या आपल्या पतिराजाकडून ज्या ज्या काही अपेक्षा केल्या तर त्या खरोखरच अगदी योग्य आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे की आता सध्या या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच महिलांना या रोज व्हॅलेंटाईन डेच असेल, बऱ्याच जणांना घर बसल्या चहा म्हणजे बसल्या बसल्या चहा सुद्धा मिळत असेल आता. आणि त्यांचं आडनावच लाटणे असल्यामुळं बऱ्याच जणांना तसं सुद्धा मिळत असेल सहजपणे. तर परंतु त्यांचं म्हणणं जे होतं ते अतिशय सुसूत्र आणि छान पद्धतीने त्यांनी मांडलं आणि खूपच चांगलं वाटलं की अशा प्रकारच्या कविता तयार व्हायलाच पाहिजे. आणि कारण सगळे जे झालं सेलिब्रेशन त्यांनी सर्वात चांगलं एक सांगितलं की आपण प्रत्येक गोष्टीत सेलिब्रेशन करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. तसंच आता या मोबाईलमुळे शुभेच्छा देण्याची जी काही झाली आहे तर शुभेच्छा म्हणजे अशा झाल्या आहेत की त्याला काही मर्यादाच राहिली नाही. एका जणाने तर लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या शुभेच्छा म्हणून सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवल्या. तर तेव्हा शुभेच्छा द्याव्या, कशाचं सेलिब्रेशन करावं याचं काही धरबंद राहिलं नाही. परंतु ज्योती मॅडमची कविता अतिशय छान, खूपच आवडली, अगदी मनाला जाऊन. संध्या डिग्रसकरांचे कविता तर काय प्रश्नच नाही, त्यांचं सादरीकरण अतिशय उत्तम असतं. त्यांची मला वाटतं मागच्या वेळेस बाळाचे बारसे ही कविता त्यांनी केली होती आणि त्यांची स्वलिखित कविता असल्यामुळे तो एक प्रकारचा एक मराठी वाङ्मयामध्ये एक नाट्यछटा नावाचा एक प्रकार आहे बघा. नाट्यछटा किंवा एकपात्री प्रयोगासारखा की स्वतःच दुसऱ्याचंही वाक्य बोलून स्वतः बोलायचं. त्यांना स्वतःला अभिनयाचं चांगलं अंग आहे, त्यामुळे ते सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असं झालेलं आहे. खूपच आनंद झाला. खूप छान कविता दोघी जणींच्या सुद्धा. धन्यवाद. थँक्यू सर. मला वाटतं तुमचे हे कौतुकास्पद शब्द दोघींपर्यंत पोहोचले असतील आणि खरोखरच छान. तर मी आता पुढची कविता घेते. प्रेमावरच आहे. रजू रजनी यांची कविता आहे प्रेम. त्या सादर करीत आहेत प्रेम ह्यावर कविता. नमस्कार, मी रजनी जोशी. आजची थीम आहे प्रेम. या थीमला धरूनच मी ही कविता म्हणत आहे व माझ्या कवितेचे नाव आहे उणीव. जसं प्रेम असतं तसं प्रेमात काही उणीवा पण राहून गेलेल्या असतात. त्याला धरून माझ्या कवितेचं नाव आहे उणीव. ही कविता मी सादर करत आहे. मला माहीत आहे, मला माहीत आहे, तुझं प्रेम एक भास आहे. मला माहीत आहे, तुझं प्रेम एक भास आहे. जाऊ दे रे, जाऊ दे रे, भास असला तरी, जाऊ दे रे, भास असला तरी त्यात तुझ्या प्रेमाची एक आस आहे. अरे भास असला तरी त्यात तुझ्या प्रेमाची एक आस आहे. वाटतं या भासात आयुष्य संपून जावं. वाटतं या भासात आयुष्य संपून जावं. तुझ्या न कळत तुझाच बनून राहावं. तुझ्या न कळत तुझाच बनून राहावं. तुलाही होतील रे भास, तुलाही होतील रे भास, तूही करशील प्रेम, तुलाही होतील या जाणीवा. तूही करशील प्रेम, तुलाही होतील या जाणीवा. पण फक्त मी नसेन, पण फक्त मी नसेन भरायला त्या उणीवा, भरायला त्या उणीवा. फक्त मी नसेन भरावयास त्या उणीवा. अशी कविता आहे. तर प्रेम ह्याच्यावर आपली थीमच होती आणि प्रेमावर अनेकांनी सांगितलेलं आहे. प्रेम ही एक शक्ती पण असते आणि आपल्याला काय म्हणतात डेअरिंग पण देते. तर अशीच एक डेअरिंग एक प्रेमी करतो की जर तू चुकलीस तर मला मुकशील. काय डेअरिंग आहे या कवितेची. तर आपण ती ऐकूया कवीच्याच तोंडून. गणेश देशमुख यांची कविता आहे चूक. प्रेम ह्याच्यावरची चूक, गणेश देशमुख यांची स्वलिखित कविता. नमस्कार मित्रांनो, काव्यरंगमध्ये आपले स्वागत.
आज काव्यरंग 4 मध्ये प्रेमाची कविता मी माझी सादर करतोय की ज्या कवितेचं नाव आहे चूक. 28 जुलै 1995 मध्ये लिहिलेली ही कविता आहे. तुझ्यातलं रहस्य कधी उलगडलंच नाही, तुझ्यातलं रहस्य कधी उलगडलंच नाही, काहीच न बोलल्यानं मनातलं कधी उकललंच नाही. दर तासाला बदलत होतीस तू, दर तासाला बदलत होतीस तू, हसता हसता गंभीर होत होतीस तू. कधी स्वतःच्या जीवनाबद्दल सांगत होतीस तू, कधी बरेच विचारून देखील रागवत होतीस तू. कधी स्वतःहून नजरेला नजर भिडवत होतीस तू, तर कधी परक्यासारखी खालची नजर वर घेत नव्हतीस तू. कधी स्वतःहून टोमणे मारत होतीस तू, तर कधी आपण बोललो तर भीक घालत नव्हतीस तू. कधी अबोल वाटलीस, कधी गंभीर वाटलीस, कधी बालिश तर कधी समंजस वाटलीस तू. कधी निस्तेज तर कधी चंचल, तारुण्याच्या पदार्पणात विनमस्क वाटलीस तू. तुझ्या नजरेत मी कसा आहे कधी कळलेच नाही, तुझ्या नजरेत मी कसा आहे हे कधी कळलेच नाही. अनेक वेळा इच्छा होऊन देखील प्रीती प्रदर्शित केलीच नाही. अशा या वागण्याने वाटेल कधी तुला चुकलीस तू. स्पष्टपणे मी सांगतो, चुकण्यापेक्षा कायमची मला मुकलीस तू, कायमची मला मुकलीस तू. तर ह्या 2 सादरीकरणानंतर मी आता काही टिप्पणी करण्याच्या ऐवजी, काही बोलण्याच्या ऐवजी मी सरांनाच विनंती करते की ह्या 2 कवितेवर तुम्हीच 2 शब्द बोलावेत. कुलकर्णी सर, 2 कवितेवर आपण करावी. हॅलो हॅलो हॅलो, येतोय सर, आवाज येतोय सर. आला ना, आलाय आवाज. हा, दोन्ही कविता प्रेमावरच्या मॅडमची कविता ऐकली आणि अतिशय छान वर्णन त्यांनी प्रेमाचं केलेलं आहे आणि प्रत्येक भावना अगदी व्यवस्थित मुक्तपणे केलेल्या आहे. खूप छान, मला ती खूप आवडली कविता. आणि गणेश देशमुखांची कविता तर काही प्रश्नच नाही. त्यांचं प्रेम, आणि त्यांनी कविता लिहिली ती 1995 साली, म्हणजे खरोखर प्रेम करण्याचं जे वय होतं त्या वयातच ती लिहिली असल्यामुळे तिला अगदी खरेपणा आलेला आहे त्या कवितेला. आणि खूपच छान छान वाटली. सादरीकरण तर उत्कृष्टच आहे, काही प्रश्नच नाही. गणेश देशमुख बद्दल काही सांगायची गरजच नाही. तर दोन्ही कविता मला खूप आवडल्या, अतिशय छान सादरीकरण. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. पूर्ण ऐकू आलं ना? पूर्ण ऐकू आलं का? हो हो सर, येत होता. त्या ठिकाणी मी पुढची कविता घेते की आपल्याबरोबर प्रशांत देशमुख जॉईन झालेले आहेत. ते डायरेक्ट आपल्याशी व्हिडिओवरच कविता म्हणणार आहेत. तर त्यांची कविता मी त्यांना सादर करण्यासाठी विनंती करते. प्रशांत देशमुख. प्रशांत देशमुख, आपण आपली कविता सादर करावी. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो येतोय ना. हो हो येतोय येतोय. हो, आपण बोला. नवीन वर्षावर माझी कविता आहे. ही आपण जनरली 1 जानेवारी साजरा करतो. तर गुढीपाडव्याची महत्व ह्या कवितेत दिलेलं आहे. आवाज हे होतोय. एक कोणता तरी म्यूट करावा लागेल. आवाज तुमचा बरोबर येत नाहीये. आता येतोय बरोबर? एक म्यूट केलं मी. हा हा, आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. मिर्झा बेग यांनी लिहिलेली ही कविता आहे. मिर्झा बेग हे विदर्भातले एक फार मोठे कवी आहे. एक छोट्या गावातून त्यांनी येऊन
एक महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव केलं, तर त्यांची कविता मी सादर करतो. 31 डिसेंबरला असं काम आलं रंगात, 31 डिसेंबरला असं काम आलं रंगात, इंग्रजाचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. लाडावून म्हणे मला ओ माय डिअर, लाडावून म्हणे मला ओ माय डिअर, साजरा करू म्हणे आपण आज न्यू इयर. हातात हात घालून दोघं जण नाचू मस्त, अख्खी एक कोंबडी करू दोघेच फस्त. हातात हात घालून नाचू दोघे मस्त, अख्खी एक कोंबडी दोघेच करू फस्त. 12 वाजता सारे दिवे देऊ मालवून, 12 वाजता सारे दिवे देऊ मालवून, इंग्रजी दारू पिऊ पाण्यामध्ये कालवून. रात्रभर साऱ्या खेळत बसू कॅट, रात्रभर सारा खेळत बसू कॅट. मी तिला म्हणले तू झाली का मॅड. भारतीय आपण, संस्कृती भारताची, रामाची, लक्ष्मणाची, कृष्णाची आणि पार्थाची. चैत्र वैशाख आपल्यावाले महिने, मार्च एप्रिल इंग्रजाच्या सोयीने. 1 जानेवारीचा तू करू नको हर्ष, 1 जानेवारीचा तू करू नको हर्ष, आणि गुढीपाडव्याला असते आपले नवीन वर्ष. पाडव्याच्या दिवशी मी तोरण बांधील घराले, तू लागतो सकाळपासून शिरापोरी करायले. संस्कृतीचा अभिमान मनात ठेव जोडून, संस्कृतीचा अभिमान मनात ठेव जोडून, डोक्याला नको बांधू कमरेचं सोडून. थँक्यू. सुंदर. नवीन वर्षाचा एक कविता होऊन गेलेली आहे आणि अतिशय सुंदर सादरीकरण. तर आपण आता लगेच रिजॉईन होणार आहोत. तर सगळ्यांनी रिजॉईन व्हायचे. पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी प्लीज सगळेजण लगेच रिजॉईन व्हा. आणि आपल्याला सरांची पण कविता ऐकायची आहे आणि आपल्या ग्रुप ऍडमिनची पण ऐकायची आहे. तर लगेच रिजॉईन व्हा प्लीज.